लेक्चरमध्ये आपण डिफरंट टर्मॉलॉजी स्टडी करणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हार्बेरियम झालं, त्यानंतर बॉटनिकल गार्डन्स काय असतात, नंतर बायोडायव्हर्सिटी काय आहे, त्यानंतर बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन का बरं इम्पॉर्टंट आहे आणि त्या कन्झर्वेशनचे टाईप्स कोणते आहेत आणि एक्झाम्पल्स आपल्याला कोणते पाहायला भेटणार आहे हे सगळं स्टडी करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया हार्बेरियमविषयी. ओके, आता हार्बेरियम ही ॲक्च्युली काय आहे, ही सिंग्युलर टर्मॉलॉजी. म्हणजे एक जर शीट असेल, पेपर शीट, प्रिझर्वेटिव्ह शीट, तर त्याला आपण काय म्हणणार, हार्बेरियम असं म्हणणार. ओके, प्लुरल म्हणजे काय, अनेक जर असतील शीट्स त्याला शीटायचं, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण हार्बेरिया असं म्हणणार. काय म्हणणार आपण त्याला, हार्बेरिया असं म्हणणार. ओके, आता हे जे हार्बेरियम टर्मॉलॉजी, इट वॉज कॉइन्ड बाय पिटॉन डी टॉर्नफोर्ट इन हीज बुक. त्या बुकचं नाव होतं एलिमेंट. म्हणजे ही सगळ्यात सुरुवातीला टर्म कोणी कॉइन केली किंवा कोणी सांगितली आपल्याला, पिटॉन डी टॉर्नफोर्ट नावाच्या सायंटिस्टनी. ही त्यांनी कुठं मेन्शन केली होती किंवा कुठं लिहिली होती सुरुवातीला, एलिमेंट्स. त्याचं एक बुक पाहायला भेटणार, त्याला आपण एलिमेंट असं म्हणतो. त्या एलिमेंटमध्ये तिने मेन्शन केलं होतं हार्बेरियम. बरोबर. आता हे जे हार्बेरियम आहे, it was first established by लुका गिनी. एस्टॅब्लिश म्हणजे काय, सगळ्यात सुरुवातीला जे हार्बेरियम शीट तयार करण्यात आलं ते कोणी तयार केलं होतं, लुका गिनी नावाच्या टॅक्सॉनॉमिस्टनी. टॅक्सॉनॉमिस्ट कशाला म्हणतात, का जे ॲक्च्युली काय करतात, प्लांट आणि ॲनिमलचं क्लासिफिकेशन करतात, मग त्यांना आपण टॅक्सॉनॉमिस्ट असं म्हणतो. ओके, चला आता ॲक्च्युली हार्बेरियम शीट्स काय असतात किंवा हार्बेरियम म्हणजे काय ते आपण स्टडी करूया. हार्बेरियम म्हणजेच काय, कलेक्शन और प्रिझर्वेशन ऑफ ड्राय प्लांट material by using different preservative techniques on standard size पेपर शीट. ओके, आता समजून घ्या ॲक्च्युली काय आहे. याच्यामध्ये आपण काय करतो, कलेक्शन करतो किंवा प्रिझर्वेशन करतो. कशाचं, ड्राय प्लांटचं. बरोबर ना. मग त्यासाठी आपण डिफरंट प्रिझर्वेटिव्ह टेक्निक्स यूज करतो. आपल्याला काय करायचं, त्याला प्रिझर्व करायचं. त्यामुळे आपण डिफरंट केमिकल्स किंवा त्याला आपण काय करतो, ड्राय करणार आणि प्रेस करणार. ह्याला शिटायचं. ओके, कशावर प्रेस करणार ते आपण, ते करणार स्टँडर्ड साईज पेपर शीटवर काय करणार, प्रेस करणार. ओके, आता या पेपर शीटची जर आपण पाहिली, साईज किती असते, ती असते 30x45 सेंटीमीटर, आहे का नाही. आणि ह्या पेपर शीटला आपण काय म्हणतो, याला आपण हार्बेरियम शीट असं म्हटलं जातं. हार्बेरियम शीट असं. तर पॉईंट आपल्याला काय पाहायला भेटतो याच्यामध्ये, ऑल डिटेल information about plant was given at lower right corner of sheet. मग त्यालाच आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज लेबल. त्याला म्हटलं जातं लेबल. लक्षात घ्या. म्हणजे आपण काय घेतला, स्टँडर्ड साईज पेपर शीट घेतलं, त्यामध्ये ड्राय केलं, प्लांटला प्रेस केलं आणि आपण काय केलं, इथं प्रिझर्व केलं पेपर शीटवर. ओके, आता लोअर राईट कॉर्नरला आपल्याला काय माहिती आहे, त्या प्लांटच्या रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन आपण याच्यामध्ये मेन्शन करणार. मग यालाच आपण काय म्हणतो, याला आपण लेबल असं म्हणायचं. ओके, मग आता ही जी इन्फॉर्मेशन आहे प्लांटची रिलेटेड, कोणकोणती इन्फॉर्मेशन आपल्याला ह्या लेबल्समध्ये पाहायला भेटणार. ओके, ती आहे डेट आणि प्लेस ऑफ कलेक्शन. बरोबर, म्हणजे आपण प्लांटला कधी कलेक्ट केलं आहे, आहे का नाही, त्यानंतर कोणत्या प्लेसकडून आपण त्याला कलेक्ट केलं आहे. ओके, त्यानंतर
इकोलॉजिकल पिक्युलॅरिटीज. आता इकोलॉजिकल पिक्युलॅरिटीज म्हणजे काय, इकोसिस्टममध्ये त्याचं काय फंक्शन आहे, म्हणजे हा मेडिसिनल प्लांट आहे का त्याचा दुसरा आपल्याला यूज पाहायला भेटणार, दॅट इज व्हॉट नथिंग बट इकोलॉजिकल पिक्युलॅरिटीज. त्यानंतर सगळं जे क्लासिफिकेशन असेल प्लांटचं क्लासिफिकेशन, म्हणजे कोणत्या फायलममध्ये, कोणत्या क्लासमध्ये, कोणत्या ऑर्डरमध्ये, त्याचं जीनस आणि स्पीसीज नाव, ओके, हे सगळं क्लासिफिकेशनमध्ये येतं. त्यानंतर त्याचं कॉमन नेम, त्यानंतर नेम ऑफ कलेक्टर, म्हणजे ज्याने ॲक्च्युली काय केलं त्या प्लांटला कलेक्ट केलं, ओके. ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला काय माहिती आहे ह्या लेबल्समध्ये प्रेझेंट असणार आहे, ओके. मग आता या हर्बेरियम शीटचा यूज कसं ठेवतो, इट इज अन इफेक्टिव्ह टूल इन टॅक्सॉनॉमी, हे लक्षात ठेवायचं, ओके. याचं यूज कसं ठेवलं, याचं फंक्शन काय, किंवा आपण काय मेन्शन करू इथं यूज काय, हा काय, हा एक इफेक्टिव्ह टूल आहे, इफेक्टिव्ह टूल इन टॅक्सॉनॉमी, ओके. आता व्हॉट इज टॅक्सॉनॉमी हे आपल्याला माहीत पाहिजे. टॅक्सॉनॉमी म्हणजे क्लासिफिकेशन. आता गार्डन सगळ्यांना माहिती आहे, गार्डन म्हणजे काय, जिथं आपल्याला डिफरंट टाईपचे काय पाहायला भेटणार आहे, प्लांट्स ग्रो केले जातात किंवा वाढवले जातात, त्याला आपण जनरली गार्डन असं म्हणणार. आता हे बॉटनिकल गार्डन काय आहे, बॉटनिकल गार्डन आपल्याला कुठं पाहायला भेटणार, आता जे वेगवेगळे आपल्याला डिपार्टमेंट्स पाहायला भेटणार, सायन्स रिलेटेड डिपार्टमेंट असतात किंवा रिसर्च रिलेटेड असतील, प्लांटचे रिसर्च रिलेटेड डिपार्टमेंट असतील, किंवा आपल्याला ॲग्रिकल्चरल डिपार्टमेंट्स पाहायला भेटतील, किंवा कॉलेजेस, मोठे जे कॉलेजेस असतात ग्रॅज्युएशन, जिथं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं जातं, अशा कॉलेजेसमध्ये जर आपण पाहिलं तर बॉटनी डिपार्टमेंटचे काही प्लेसेस किंवा रिजन्स असतात का तिथं काय केलं जातं, प्लांटच्या स्टडीसाठी एका प्लेसमध्ये डिफरंट टाईपचे प्लांट्स ग्रो केले जातात, मग त्या प्लेसला आपण म्हणणार बॉटनिकल गार्डन, ओके. चला आता डेफिनेशन आपण पाहूया बॉटनिकल गार्डनची काय. इट इज ए प्लेस वेअर there is collection of different varieties of plant from different parts of world. म्हणजेच काय, हे प्लेस आहे का तिथं आपण डिफरंट व्हरायटीज प्लांटचे काय करतो, ग्रो करतो. ते कुठून आणले तर आपण डिफरंट पार्ट्स, वर्ल्डचे आपले डिफरंट पार्ट्स पाहायला भेटणार, तिथून आपण ते प्लांट्स आणले आणि एका रिजनमध्ये काय करणार, आपण त्याला ग्रो करणार, एका पर्टिक्युलर रिजनमध्ये त्याला ग्रो करणार. त्यामुळं हे जे कलेक्शनची मेथड आहे, त्या कलेक्शनच्या मेथडला आपण काय म्हणतो, इन व्हिवो मेथड. काय म्हणणार आपण त्याला, इन व्हिवो मेथड, कारण की एका पर्टिक्युलर रिजन्समध्ये आपण काय करणार, ग्रो करणार, हे लक्षात ठेवायचं. दॅट्स वाय दिस कलेक्शन मेथड इज नथिंग बट इन व्हिवो मेथड, ओके. मग इथं असलेल्या प्लांट्सला काय केलं जातं, प्लांट्स आर लेबल, काय केले जातात, लेबल लावले जातात प्लांट्सला, बरोबर. आता ह्या लेबलमध्ये ॲक्च्युली काय असतं, लेबलमध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार, प्लांटचे सायंटिफिक नेम असतात, बरोबर. दुसरं जे आपल्याला पाहायला भेटणार सोबत काय असतील, कॉमन नेम पण आपल्याला पाहायला भेटणार. मग एखादं एक्झाम्पल जर आपण प्लांट घेतलं, त्याचं कॉमन नेम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, समजा मँगो, बरोबर. त्याचं सायंटिफिक नेम काय आहे, मँगीफेरा इंडिका, हे झालं त्याचं सायंटिफिक नेम. आणि सायंटिफिक नेममध्ये आपल्याला काय पाहिलं, दोन वर्ड्स येतात, पहिले असतं जेनेटिक वर्ड किंवा त्याला जीनस नेम असं म्हणणार, दुसरं असतं स्पेसिफिक नेम किंवा स्पेसीजचं नाव आपल्याला पाहायला भेटतं. डायव्हर्सिटी, बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, डिग्री ऑफ variation of life form in the ecosystem, बरोबर. म्हणजे इकोसिस्टममध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार, डिफरंट स्पीसीजचे, डिफरंट टाईपचे काय येतं, प्लांट्स प्रेझेंट आहे, ॲनिमल्स प्रेझेंट आहे, इन्सेक्ट प्रेझेंट आहे, बर्ड प्रेझेंट आहे, ओके. त्यालाच आपण काय म्हणणार, मग बायोडायव्हर्सिटी असं म्हणणार आहे की नाही. डायव्हर्स म्हणजे काय, डिफरंट टाईपचे स्पीसीज आपल्याला पाहायला भेटणार, डिफरंट टाईपचे काय असतील, ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतात, ओके. बायो म्हणजे काय, सजीव, त्याला आपण लिव्हिंग थिंग्स असं म्हणणार. आणि डायव्हर्स म्हणजे काय, डिफरंट, हे लक्षात ठेवायचं, ओके. हे कुठं प्रेझेंट असतात, इकोसिस्टममध्ये. आता इकोसिस्टम म्हणजे काय,
ए सिस्टीम result from integration of biotic and abiotic component. इकोसिस्टम म्हणजे काय, ती कशापासून तयार होती, सिस्टीम कशापासून तयार झाली, इंटिग्रेशन त्याच्यामध्ये काय येतील, बायोटिक पण कंपोनंट येतील, नॉन बायोटिक कंपोनंट येतील, यांच्यामध्ये इंटरॅक्शन आपल्याला पाहायला भेटणार. ओके, म्हणजे सपोज आपण बायोटिक कंपोनंट म्हणजे लिव्हिंग थिंग्स आपण घेतले, लक्षात आपण जे काय ते नॉन लिव्हिंग थिंग्सवर पण काय डिपेंडंट आहे ना, म्हणजे सर्वायवलसाठी आपण फूड खातो, स्टार्च वगैरे ते खाणार आहे. ओके, ते काय तुमचं नॉन लिव्हिंग थिंग्स आहे. ओके, त्यानंतर जगण्यासाठी आपण ऑक्सिजन घेतो, ते पण काय नॉन लिव्हिंग थिंग्स आहे. ओके, म्हणजे आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन आपल्याला पाहायला भेटणार आणि त्या इंटरॅक्शनपासून जी सिस्टीम फॉर्म होती मग त्याला आपण म्हणणार इकोसिस्टम. याला शटायचं. मग ह्या इकोसिस्टममध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं, डिफरंट टाईपचे किंवा डिफरंट स्पीसीजचे प्लांट, ॲनिमल्स, बर्ड्स, इन्सेक्ट प्रेझेंट असतात. ओके, मग त्याला आपण बायोडायव्हर्सिटी असं. चला आता ही बायोडायव्हर्सिटी कशासाठी इम्पॉर्टंट आहे, इट इज इम्पॉर्टंट फॉर मेंटेनिंग स्टॅबिलिटी इन इकोसिस्टम. म्हणजे इकोसिस्टममध्ये जर आपल्याला स्टॅबिलिटी ठेवायचं असेल, बॅलन्स ठेवायचं असेल तर बायोडायव्हर्सिटी असणं खूप गरजेचं आहे, लक्षात ठेवायचं. ओके, त्यानंतर 2 पॉईंट्स लक्षात ठेवायचं. तो म्हणजे काय, एक म्हणजे कॉम्प्लेक्सिटी आणि दुसरं जे आपल्याला पाहायला भेटणार आहे डेन्सिटी. बायोडायव्हर्सिटीमध्ये जर कॉम्प्लेक्सिटी असेल किंवा डेन्सिटी आपल्याला जास्त पाहायला भेटणार, याला काय म्हटलं जातं, इज मेजर ॲज हेल्दी इकोसिस्टम. म्हणजे जर जास्त कॉम्प्लेक्स बायोडायव्हर्सिटी जर असेल, जास्त कॉम्प्लेक्सचा अर्थ काय होतो का, असं एक जंगल समजा, इकोसिस्टम आपण काय घेतलं, एक जंगल आहे. जंगल म्हणजे काय, एक प्रकारचं इकोसिस्टमच आहे, लक्षात घ्या. कधी जर आपल्याला कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स पाहायला भेटणार, कॉम्प्लेक्सिटी टर्मॉलॉजी का बरं यूज केली त्यांनी, कारण की कॉम्प्लेक्स म्हणजे काय, डिफरंट स्पीसीजचे काय येतं तिथं, प्लांट्स आहे, ॲनिमल्स आहे, बर्ड्स आहे, इन्सेक्ट आहे. ओके, आणि डेन्सिटीचा अर्थ काय होतो लक्षात ठेवायचं, जास्त प्रमाणात जर प्रेझेंट असेल प्लांट किंवा ॲनिमल्स एखाद्या जंगलामध्ये, मग त्या जंगलाला आपण काय म्हणणार आहे, हेल्दी जंगल किंवा हेल्दी फॉरेस्ट आपण म्हणणार. ओके, म्हणजेच ह्या 2 टर्मॉलॉजी जर असेल तर त्या इकोसिस्टमला आपण काय म्हणणार आहे, हेल्दी इकोसिस्टम असं म्हणायचं. ओके, मग आता हे जे इकोसिस्टम आहे किंवा बायोडायव्हर्सिटी आपल्याला पाहायला भेटणार, त्याला आपण काय करू राहिलो, डिस्टर्ब करू राहिलो आहे. ओके, कशामुळं, त्यासाठी कोणते 2 कॉजेस रिस्पॉन्सिबल आहे लक्षात घ्यायचं. बायोडायव्हर्सिटी डिस्टर्ब करण्यासाठी असलेले कॉजेस, एक म्हणजे पॉप्युलेशन एक्सप्लोजन आणि दुसरं जो आपल्याला पाहायला भेटणार ते म्हणजेच काय, ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ बायोलॉजिकल रिसोर्सेस. एक तर म्हणजे लोकसंख्या वाढती, लोकसंख्या वाढीमुळे जागा लागण, मग आपण जंगल वगैरे कट करू राहिलो आहे, त्यामुळे काय होतं आहे, डिफरंट जे स्पीसीज वगैरे आहेत ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहे किंवा एक्सटिंक्ट होण्याच्या मार्गावर आहे. ओके, दुसरं म्हणजे काय, ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ बायोलॉजिकल रिसोर्स. ओके, आता पॉप्युलेशन एक्सप्लोजनमुळे होतं काय, नीड वाढली लोकांची, आहे की नाही, त्यामुळे जास्त ते काय करतील, बायोलॉजिकल रिसोर्सवर डिपेंड असतील ना, झाडं वगैरे ते जास्त प्रमाणात कट करतील, हे लक्षात घ्या. ओके, हां, त्यामुळं काय झालं, बायोडायव्हर्सिटी काय झालं, पूर्णपणे डिस्टर्ब झालं. आणि बायोडायव्हर्सिटी जर डिस्टर्ब जर झाली तर इकोसिस्टममध्ये स्टॅबिलिटी मेंटेन राहणार नाही. मग त्याची बॅड इफेक्ट आपल्याला माहिती आहे कोणकोणते असतील, समजा पोल्युशन वाढून राहिलं आहे, त्यानंतर दुसरं जर आपण पाहिलं तर टेम्परेचर जास्त आपल्याला पाहायला भेटतं, जंगल नष्ट होऊ राहिले त्यामुळे टेम्परेचर वाढलं, आहे की नाही, त्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतो. ओके, हे सगळे आपल्याला काय पाहायला भेटणार आहे, बॅड इफेक्ट आहे, हार्मफुल इफेक्ट पाहायला भेटणार आहे. ओके, हे कशामुळे झालं, इकोसिस्टममध्ये आलेल्या डिस्टर्बन्समुळं स्टॅबिलिटी काय केली आपण, डिस्टर्ब केली. ओके, हां, हे कशामुळे झालं, 2 रिझन्स कोणते, पॉप्युलेशन एक्सप्लोजन, नाही का नाही, आणि दुसरं म्हणजे काय, ओव्हर एक्सप्लॉयटेशन. ओव्हर एक्सप्लॉयटेशन म्हणजे काय, बायोलॉजिकल रिसोर्सचा जास्त वापर, आलं लक्षात, त्याला आपण ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ बायोलॉजिकल रिसोर्स असं म्हणणार. ओके, मग जर आपल्याला हे जर बायोडायव्हर्सिटी काय करायचं असेल, कन्झर्व करायचं असेल किंवा त्याची जपवणूक करायची असेल तर आपल्याला 2 मेथड पाहायला भेटणार कन्झर्वेशनच्या. ओके, चला आता आपण पाहूया
कन्झर्वेशनच्या 2 मेथड्स आहे की नाही. जर इकोसिस्टममध्ये बॅलन्स मेंटेन जर ठेवायचं असेल तर बायोडायव्हर्सिटी मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. ओके, मग त्यासाठी त्याचं कन्झर्वेशन करणं गरजेचं आहे. मग कन्झर्वेशन जर करायचं असेल तर 2 मेथड असतात. एक जी मेथड असते त्याला आपण म्हणणार इन सितू मेथड. ओके, आणि दुसरं जे आपल्याला पाहायला भेटणार त्याला आपण म्हणतो एक्स सितू मेथड. आता इन सितू मेथड आणि एक्स सितू मेथडमध्ये फरक काय लक्षात ठेवायचा. याच्यामध्ये काय होईल, याच्यामध्ये पण काय करणार आपण कन्झर्वेशन करणार. कन्झर्वेशन ऑफ लाईफ फॉर्म. लाईफ म्हणजे फॉर्म कोणते असू शकतात, प्लांट असतात किंवा ॲनिमल असणार. ओके, कन्झर्वेशन ऑफ लाईफ फॉर्म इन देअर नॅचरल हॅबिटॅट. मग त्याला आपण इन सितू मेथड ऑफ कन्झर्वेशन असं म्हणणार. ओके, म्हणजे जे ॲनिमल्स ज्या जंगलामध्ये राहतात त्याच जंगलामध्ये त्यांना प्रोटेक्शन देणं, त्यांचं कन्झर्वेशन करणं. ओके, त्याला आपण इन सितू मेथड ऑफ कन्झर्वेशन असं म्हणायचं. मग हॅबिटॅट म्हणजे काय, हॅबिटॅट इज नथिंग बट ए प्लेस व्हेअर द ऑर्गॅनिझम लिव्ह, आहे की नाही. मग त्याला आपण काय म्हणणार, राहण्याची जागा. हॅबिटॅट म्हणजे काय, राहण्याची जागा. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ताडोबाच्या जंगलामध्ये आपल्याला माहिती आहे काय राहतात, टायगर्स आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके, ह्या टायगरचं प्रोटेक्शन किंवा त्यांचं कन्झर्वेशन कुठं करणार, ताडोबाच्या जंगलामध्येच करणार आहे, त्याच ठिकाणी आपण करणार, त्यांना प्रोटेक्शन देणार. मग त्याला इन सितू मेथड ऑफ कन्झर्वेशन असं म्हणायचं. ओके, दुसरं जे आपल्याला पाहायला भेटणार त्याला आपण एक्स सितू मेथड ऑफ कन्झर्वेशन असं म्हणणार. आता एक्स सितू कन्झर्वेशन म्हणजे काय आहे लक्षात ठेवायचं. कन्झर्वेशन ऑफ लाईफ फॉर्म outside their habitat. म्हणजे हॅबिटेट म्हणजे काय, लिव्हिंग जागा. जागा असेल त्या प्लांटची किंवा ॲनिमलची राहण्याची. ओके, त्या व्यतिरिक्त आपण दुसऱ्या ठिकाणी त्यांचं काय करतो, कन्झर्वेशन करतो. मग त्याला आपण एक्स सितू मेथड कन्झर्वेशन असं म्हणणार. ओके, आता इन म्हणजे आपल्याला कोणते एक्झाम्पल्स पाहायला भेटतात. मग फॉर एक्झाम्पल नॅशनल पार्क असतील किंवा सँच्युरीज असतील. ओके, हे कशाचे एक्झाम्पल्स आहे, इन सितू कन्झर्वेशनचे एक्झाम्पल्स कोणते येतं आपण पाहिले, नॅशनल पार्क किंवा असेल सँच्युरीज. ताडोबा नॅशनल पार्क सगळ्यांना माहिती आहे. तिथं आपण कशाचं कन्झर्वेशन करतो, टायगरचं, आहे की नाही. टायगरची राहण्याची जागा तीच नॅचरली, आणि तिथंच आपण त्यांना प्रोटेक्शन करणार. म्हणजे हे कशाचं टाईप आहे, इन सितू. सँच्युरीचं एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे काझीरंगा सँच्युरीज आहे. काझीरंगामध्ये काय होतं, एक शिंगी गेंड्याचं काय केलं जातं, प्रोटेक्शन किंवा कन्झर्वेशन केलं जातं. दुसरं आपल्याला पाहायला भेटणार तो काय आहे, एक्स सितू मेथड, आहे का नाही. एक्स सितू मेथडचं आपल्याला एक्झाम्पल कोणतं पाहायला भेटतं, झू म्हणतो आपण त्याला किंवा झूलॉजिकल पार्क्स असं. म्युझियम म्हणजे ॲक्च्युली काय, म्युझियम म्हणजे काय, इट इज ए प्लेस वेअर collection of preserved plant and animals kept. ओके, म्हणजेच काय, एक जागा का त्यामध्ये आपण काय केलं, प्रिझर्व ॲनिमल आणि प्लांट्सला काय केलं आहे, कलेक्ट केलं आहे. मग त्याला आपण म्हणायचं म्युझियम. ओके, मग आता यांचं आपण प्रिझर्वेशन कसं करणार, प्रिझर्वेशन कसं करणार प्लांट आणि ॲनिमलचं. मग त्यासाठी आपण एक केमिकल यूज करतो. मग त्या केमिकलला म्हटलं तर फॉर्मेलिन. फॉर्मेलिनमध्ये ठेवले जातात प्लांट आणि ॲनिमल प्रिझर्वेशनसाठी. ओके, मग हे जे फॉर्मेलिन असतं हे कसं आपल्याला पाहायला भेटणार, एक तर 10 किंवा 40% फॉर्मल्डिहाइड आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके, डायल्यूट आपल्याला पाहायला भेटणार फॉर्मेलिन. ओके, आणि हे फॉर्मेलिन कशामध्ये ठेवलं जातं, एका ग्लास जारमध्ये ठेवलं जातं. ग्लास जारमध्ये आपण काय भरणार, इथं सपोज एक ॲनिमल प्रेझेंट आहे, छोटा ॲनिमल प्रेझेंट आहे. ओके, आणि याच्यामध्ये आपण काय टाकलं, फॉर्मेलिन टाकलं. कशासाठी, प्रिझर्वेशनसाठी. दिस इज ग्लास जार. बरोबर. आता फक्त आपण फॉर्मेलिनचा यूज करून कन्झर्वेशन किंवा प्रिझर्वेशन करू शकतो का, नाही. तर दुसरं आपल्याला काय माहिती आहे, सपोज लार्ज जर ॲनिमल्स असतील, मोठ्या आकाराचे जर ॲनिमल्स प्रेझेंट असतील तर आपण याला जारमध्ये ठेवू शकत नाही. ओके, मग आपण काय करणार, त्यांना
स्टफ करणार आणि प्रिझर्व करणार. ओके, मग ह्या स्टफ आणि प्रिझर्व टेक्निकला म्हटलं जातं टॅक्सिडर्मी. काय म्हटलं जातं? टॅक्सिडर्मी. म्हणजेच काय केलं जातं, जे लार्जर ॲनिमल्स आहे, फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिलं टायगर आहे की नाही, टायगरमध्ये आपण काय करणार, तो जारमध्ये आपण प्रिझर्व करू शकत नाही, मग त्याला काय करणार, त्याच्या आतमध्ये असणारे जे ऑर्गन्स आहेत ते सगळे काढले जातात आणि त्यामध्ये भुसा वगैरे भरला जातो. मग त्या प्रोसेसला प्रिझर्वेशनच्या आपण टॅक्सिडर्मी असं म्हणणार आहे. ओके, त्यासोबत आपण कलेक्शन कशाचं करतो, याच्यामध्ये शेल्सचं करणार, म्हणजे शंख शिंपले आपल्याला पाहायला भेटणार, याचं पण कलेक्शन असतं म्युझियममध्ये. त्यानंतर जर आपण पाहिले तर असेल इन्सेक्ट बॉक्स, डिफरंट स्पीसीचे इन्सेक्ट बॉक्समध्ये ठेवले जातात, मग त्याला इन्सेक्ट बॉक्स असा ऑफ ॲनिमल्स. ओके, ॲनिमलचे स्केलेटन पण ठेवले जातात, म्हणजे मोठे जे ॲनिमल असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हेल फिश वगैरे असेल आहे की नाही, तर त्याचे स्केलेटल्स वगैरे ठेवले जातात. तुम्ही हा पिक्चर पाहिला असेल पहा, जुरासिक पार्क असेल किंवा नाईट ॲट द म्युझियम. ओके, त्यामध्ये काय स्केलेटल्स वगैरे ठेवले जातात डायनोसॉरचे. ओके, ते काय म्युझियम आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके, त्यामुळं ह्या म्युझियमला आपण काय म्हणणार, इट इज रेफर टू ॲज हब ऑफ बायोडायव्हर्सिटी स्टडी. ओके, हबचा अर्थ काय होतो लक्षात ठेवायचं, केंद्र. म्हणजे तुम्हाला एखाद्या देशामध्ये असलेले बायोडायव्हर्सिटी जर स्टडी करायची असेल, मग तुम्ही कुठं भेट दिली पाहिजे, तुम्ही म्युझियमला भेट दिली पाहिजे. ओके, मग म्युझियममध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार, सगळ्या टाईपचे काय असतील, प्लांट्स असतील तिथं आपल्याला पाहायला भेटतील, ॲनिमल्स असतील, इन्सेक्ट वगैरे आपल्याला पाहायला भेटतील.